फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललेलो नाही, काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो। टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांचं स्पष्टीकरण। जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा आरोप। काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। मनोज जरांगेंना मुंबईमध्ये येण्यापासून रोखा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। नाशिकमध्ये तपोवनापासून निघालेला आदिवासी संघटनांचा उलगुलान मोर्चा महामार्गावर। मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या, वाहतुकीची कोंडी। रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट। संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला, रोहित पवार यांचा आरोप। भाजपनं मुंबईमध्ये भाकरी फिरवली, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती। तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचंय, अमित शहा यांचा विरोधकांना सवाल। सदाभाऊ खोत यांना गोरक्षकांकडून धक्काबुक्की, पुण्यातल्या फुरसुंगी परिसरातली घटना। सदाभाऊ खोत सिंहगड पोलीस ठाण्यासमोर करणार आंदोलन। वराह जयंती निमित्त ठाकरे गटाकडून उपरोधिक आंदोलन। सोलापूरमध्ये मंत्री नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक। वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार, खेडेकर रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। एटीएम साठी नवे नियम, एटीएम मध्ये महिन्याला फक्त 3च फुकट व्यवहार, चौथ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 23 रुपये अधिक जीएसटी। वरंध घाट वाहतुकीसाठी खुला, पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाट होता बंद, सणासुदीमुळे वरंध घाट खुला केला। अमरावतीतल्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाला तडे, पुलावरील अवजड वाहतूक बंद। अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं लखनौमध्ये उत्स्फूर्त स्वागत। शुक्ला आता लखनौमध्ये पोहोचले। गंगापूर धरण सध्या 97% भरलं, धरणातून 990 क्युसेक्स वेगानं पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रशासनावर गंभीर आरोप। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा राजभवनामध्ये सन्मान होणार, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री करणार सत्कार। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणांमुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं स्पष्ट।